टीसीएस आयबीपीएसच्या मॅथ रिझनिंगच्या या सिरीज मध्ये एक दिवस टीसीएस पॅटर्न, एक दिवस आयबीपीएस पॅटर्न यानुसार आपली सिरीज चालू आहे. तर आयबीपीएसला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आजचं लेक्चर आहे आयबीपीएसचं. तर आयबीपीएसच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले, मॅक्झिमम फोकस कशावर आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे लेक्चर असणार आहे तुमचं सेकंड सिरीजचा भाग, जे आपण बघितलेला आहे पेपर सेट 1 आणि हा पेपर सेट 2. ज्या विद्यार्थ्यांनी महाजनकोचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लेक्चर बघण्याच्या पहिले, हे लेक्चर बघण्याच्या पहिले तुम्हाला महाजनकोची टेस्ट सिरीज लावायची आहे आणि त्याच्यानंतरच हे व्हिडिओ बघायचा आहे. कारण महाजनकोच्या टेस्ट सिरीज सेकंड मधलेच हे प्रश्न आहेत. कारण आयबीपीएस पॅटर्न दोन सगळ्याला समानच असणार आहे. तुमचे टीसीएस, तुमच्या आयबीपीएस नुसार महाजनका असू द्या, टेट असू द्या, त्यानंतर तुमचं कोणता आदिवासी विभाग असू द्या, कोणती पण एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झाम साठी आयबीपीएसचा म्हणजे बँकिंगचा पॅटर्न असणार आहे. आणि जर समजा लेक्चर आवडलं असेल तर टेटची बॅच घ्यायला विसरू नका. फीस फक्त 800 रुपये आहे. डिस्काउंट मध्ये ऑफर चालू आहे आणि ऍप्लिकेशनचं नाव मॅथ्स बाय सचिन सर आहे. कुठल्याही प्रकारचा वेळेचा विलंब न करता डायरेक्ट स्टार्ट करूया लेक्चरला. आणि आजचा भाग जो आहे आपण सुरुवातीला डायग्राम किंवा मॅथ रिझनिंग, मॅथ न बघता आपण डायरेक्ट काय करूया बघा, रिझनिंगला स्टार्ट करूया. येस, रिझनिंग इंटरेस्टिंग आहे, जबरदस्त प्रश्न आहेत बघा. हा, महाराष्ट्रामध्ये असा तुम्ही स्वतः चेक करसाल एकमेव क्लास आहे आपला असा जो एक्झॅक्टली कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक्झाम ओरिएंटेड, जो एक्झामला पेपर असणार आहे, जो एक्झामला प्रश्न असणार आहे तर तेच प्रश्न मी घेत आहे बघा. बाकी कुठल्याही लेक्चर सारखं सोपं घेण्याचा प्रयत्न होणार नाही. तर ज्यांना खरंच आयबीपीएस मध्ये परीक्षा पास व्हायचा असेल त्यांनीच हे लेक्चर बघावं. ओके, तर एक्झाम आपल्या आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न, ABCDEFGH हे 8 मित्र. आणि कोणताही प्रश्न स्टार्ट करण्याच्या पहिले तुमचं काम आहे व्हिडिओला पॉज करायचा आहे, प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. काय चुका तुमच्याकडून झाल्या आणि त्या चुकामुळे तुमचं उत्तर आलं नसेल तर मग नंतर व्हिडिओला प्ले करायचा आहे आणि चेक करायचं आहे की कमी वेळामध्ये आन्सर कसं काढायचं आहे. येस, मग ABCDEFGH हे 8 मित्र 23 ते 30 क्रमांकाच्या खुर्च्यावर एका ओळीत डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने बसले. ओके, बघा 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ओके, 23 ते 30 पर्यंत 8 मित्र जे आहेत डाव्या साईडने ते उजव्या साईडला या नंबर प्रमाणे बसलेले आहेत. ओके, सेकंड, डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने बसले. चढता क्रम म्हणजे 23 इनिशियलला असेल आणि एंडला 30 असेल. सर्व दक्षिणेकडे तोंड करत आहेत. नंबर जरी लेफ्ट टू राईट असेल पण त्यांचा बसण्याचा क्रम म्हणजे जे खालची जी माहिती दिलेली आहे डावी साईड किंवा उजवी साईड, तर त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा आता सगळ्यांचे चेहरे खालच्या साईडला आहेत आणि सर्वांचे चेहरे खालच्या साईडला आहेत. 7 वाजता येतो लेक्चर घ्यायला मी. सर्वांचे चेहरे खालच्या साईडला आहेत याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी त्यांची उजवी बाजू ही असणार आहे आणि डावी बाजू ही असणार आहे. उजवी बाजू आणि डावी बाजू. ओके, मग आता बघा काय सांगितलेलं आहे. सी खुर्ची क्रमांक 24 वर बसतो. सी जो आहे तो खुर्ची क्रमांक 24 वर बसतो. आणि मित्रांनो एकच डायग्राम काढू नका बघा, कार्यक्रम बिघडू शकते बघा. 2 डायग्राम कमीत कमी काढा. पॉसिबिलिटीज जेवढ्या जास्त असतील तुमच्या तेवढं आन्सर तुमचं लवकर येईल बघा. तर कमीत कमी 2 तरी पॉसिबिलिटीज तुमच्या समोर पाहिजे जेणेकरून अल्टरनेटिव्ह एखादा भाग जर समजा ऍडजस्ट होत नसेल तर लगेच दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. ओके, लगेच दुसऱ्या भागावर तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. मग आता बघा या ठिकाणी काय असेल, एकच आता या ठिकाणी काय असेल बघा की तुम्हाला सांगितलं की सी आणि ए मध्ये 4 व्यक्ती आहेत. सी आणि ए मध्ये 4 व्यक्ती आहेत. तर सी इथं आहे 1, 2, 3, 4 इथं ए असणार आहे. इथं पण सी आणि ए मध्ये 4 व्यक्ती 1, 2, 3 आणि 4 इथं असणार आहे ए. 29 नंबरला ए आहे. क्लिअर. मग आता त्यानंतर बघा पुढे सांगितलेलं आहे बी आणि एच एकमेकांना लागून बसतात. फर्स्ट मिस्टेक. येस, तुम्हाला रिअलाइज झाला असेल की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे क्वेश्चन्सला पॉज करून
आन्सर करायचा प्रयत्न करता. मनातल्या मनात तुम्हाला नेहमी कंटिन्यू मध्ये काय असेल, मनातल्या मनात तुम्हाला कंटिन्यू मध्ये एक प्रश्न पडला असेल की बी इथं असेल, बी इथं असेल, बी इथं असेल. नाही बाबा, जर लिंक लागत नसेल तर तुम्हाला दोघांचे जे क्ल्यू आहे ते एका साईडला लिहून घ्यायचे. कारण ना बीचा इथं संबंध कुठे दिलेला आहे ना याचा संबंध आहे. मग ज्यांचा काही संबंध दिलाच नाहीये तर तुम्हाला तो क्ल्यू जे आहे तो एका साईडला लिहून घ्यायचा, जेणेकरून नंतर सिटिंग किंवा पझल बसताना तुम्हाला हे कामाला येईल. बघा, क्लिअर. त्यानंतर जी हा ए किंवा सी या दोघांनाही लागून बसत नाहीये. आता बघा, बी आणि एचा सेंटेन्स होता पण त्या दोघांचा कुठेही संबंध नव्हता. मी बी एस ला साईडला घेतलेला आहे. पण सेकंड सीचा जी हा ए किंवा सी या दोघांनाही लागून बसत नाही. म्हणजे जी एच्या आणि सीच्या बाजूला नाहीये आणि आपल्याला जी मांडणी दिली त्या मांडणीमध्ये सी पण आहे आणि ए पण आहे. तर पॉसिबिलिटी चेक करा. जी सीच्या बाजूला म्हणजे ना 23 वर बसेल, ना 25 वर बसेल, ना 28 वर, ना 30 वर. म्हणजे जीला जागा आहे त्या 26 आणि 27. म्हणजे एक तर जी 26 ला लिहा किंवा जी 27 ला लिहा. बरोबर, एक तर जी 26 ला लिहा किंवा जी 27 ला लिहा. त्यानंतर त्यांनी काय सांगितले, ई हा विषम क्रमांकाच्या खुर्चीवर बसत नाही. म्हणजे ई ची जी पोझिशन आहे, सिटिंग जी आहे ते विषम क्रमांक नाहीये. मग 24 संपला, आता सम अंक विषम अंकावर बसत नाही याचा अर्थ सम अंकावर, म्हणजे 26 ला, 28 ला आणि 30 ला, 26 नंबर, 28 नंबर आणि 30 नंबर या तिघापैकी एका ठिकाणी तो बसणार आहे ई. त्यानंतर 26 क्रमांकाच्या खुर्चीवर बी किंवा जी दोघंही बसत नाहीत. 26 क्रमांकाच्या खुर्चीवर बघा इथं जी आहे तर जी 26 वर बसत नाही, तर जी इथंच बसणार 27 वर. आणि त्यानंतर बी पण बसत नाही, बी पण बसत नाही 26 क्रमांकाच्या खुर्चीवर, बी बसत नाही 26 क्रमांकाच्या खुर्चीवर. येस. पुढे काय सांगितलं बघा, एफ आणि बी मध्ये फक्त एक व्यक्ती आहे. एफ आणि बी मध्ये फक्त एक व्यक्ती आहे. एफ आणि बी मध्ये एक व्यक्ती आहे. आता सगळं संपलेलं आहे आणि एक राहिलेलं आहे की डी जो आहे तो ईच्या डावीकडे बसलाय. आता सर्वांचे चेहरे दक्षिणेकडे आहेत, म्हणजे ती झाली त्यांची उजवी बाजू, ही झाली त्यांची डावी बाजू, आणि डी जो आहे तो ईच्या डावीकडे आहे, म्हणजे या साईडला असं बसायला पाहिजे. आता आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एवढी मांडणी केलेली आहे. आता आपला सेकंड अटेम्प्ट इकडच्या संख्या, इकडचे अक्षरे घेऊन तुम्हाला बसवायचे. तर मग सांगा आता या ठिकाणी या दोघांना सोबत बसवायचं म्हणजे बसवायचं, म्हणजे दोन जागा तुम्हाला लगेच लागून रिकाम्या पाहिजेत. जसं की बघा इथं दोन जागा आहेत. मग या दोन जागेवर तुम्ही जर समजा विचार केला की बी ला इथं टाकतो आणि त्यानंतर एच ला इथं टाकतो आणि बी आणि एच एफ मध्ये एक व्यक्ती बसलेला आहे, बी आणि एफ मध्ये एक व्यक्ती बसला नाही बाबा, इथं लगेच समजलं पाहिजे बी 26 नंबरला बसतच नाहीये. बी 26 नंबरला बसत नाहीये याचा अर्थ ही पोझिशन रॉंग आहे. मग बी या साईडला बसला, त्यानंतर एच या साईडला बसला, दोघे जण लागून बसले आणि बी आणि एफ मध्ये एक जण आहे आणि त्याच्यानंतर ई डाव्या साईडला आणि डी उजव्या साईडला. ही तुमची पोझिशन असायला पाहिजे. राईट, क्लिअर आहे? ही तुमची पोझिशन असायला पाहिजे. तर ही झाली तुमची सेटिंग. एक प्रश्न मी समजून, एक प्रश्न मी दाखवतो तुम्हाला. बाकीचे प्रश्न तुम्हाला टॅली करायचे आहेत की डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ठीक आहे, कारण हे कॉपी पेस्ट दुसऱ्या पेजवर होत नाहीये आणि त्याला टाइम पण जात आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबरचा आन्सर द्या. येस. खालीलपैकी ईच्या लगेच डावीकडे कोण बसते? ईच्या लगेच डावीकडे. आता सगळ्यांचे चेहरे खाली येतात तर डावी बाजू ही असणार आहे. तर ईच्या लगेच डावीकडे कोण आहे? ए आहे. क्लिअर आहे? पर्याय क्रमांक 3. सेकंड नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी पंक्तीच्या टोकाला बसते? पंक्तीच्या टोकाला बसणारी जोडी आहे एफ आणि डी. एफ आणि डी. तर पर्याय क्रमांक आहे 5. आता बाकीच्या प्रश्नांचे उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं की या 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर, 29 आणि 28, 29 नंबर काय, आन्सर काय आहे? येस. ओके, चला आता सेकंड प्रश्न.
पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे 8 विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून सकाळचे 10 वाजताची 1 आणि 3 वाजताच्या 2 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षेला बसतात. ऍज सेम पॅटर्न जे IBPS ला आहे, सकाळची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट. तर त्यानुसार हे 8 विद्यार्थी 2 शिफ्ट मध्ये पेपर देतात. एक तर 10 ला देतील किंवा 3 ला देतील. क्लिअर आहे. आणि त्यांची जी परीक्षा आहे ती परीक्षा मार्च पासून ते जून पर्यंत होणार आहे. बरोबर आहे. मार्च पासून ते जून पर्यंत. मार्च, एप्रिल, मे आणि जून. मार्च, एप्रिल, मे आणि जून. आणि यांच्यामध्ये जे आहे 2 शिफ्ट आहेत. बरोबर आहे. एक शिफ्ट सकाळची 10 वाजताची, नंतर 3ची, एक 10ची आणि 3ची, एक 10ची 3ची, एक 10ची आणि एक 3ची. राईट. त्यानंतर प्रश्न बघितल्यानंतर पुढं थोडक्यात तुम्हाला दिसायला पाहिजे की फक्त 2 व्यक्ती डब्ल्यू आणि टी मध्ये परीक्षा देतात. फक्त 2 व्यक्ती डब्ल्यू आणि टी मध्ये परीक्षा देतात. दिसत नाही का? थोडं मोठं करू का? क्लिअर? येस. काय सांगितलंय? डब्ल्यू आणि टी मध्ये 2 व्यक्ती परीक्षा देतात. म्हणजे एक तर डब्ल्यू वर असेल किंवा टी वर असणार आहे. पण या दोघांच्या मध्ये 2 जण असतील. या दोघांच्या मध्ये 2 जण असतील. त्यानंतर टी जो आहे तो सम दिवसांच्या महिन्यात परीक्षा देतो. म्हणजे हा जो टी आहे, टी जो आहे तो सम दिवसांच्या महिन्यात. मग आता इथं आपल्याला हे पण माहित पाहिजे की मार्च महिना 31चा, एप्रिल महिना 30चा, मे महिना 31चा आणि जून महिना 30चा. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार टी न दिलेली परीक्षा जी आहे ते 30 दिवस असणाऱ्या महिन्यामध्ये दिली. कारण सम दिवस असणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे एक तर एप्रिलचा असावा किंवा जूनचा असावा. त्यानंतर पी 31 दिवसांच्या महिन्यामध्ये पी देतो 31चा, म्हणजे एकतर मार्च किंवा मे. त्यानंतर एस संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये परीक्षा देतो. एस जो आहे तो संध्याकाळच्या म्हणजे 3 वाजताच्या शिफ्ट मध्ये परीक्षा देतो. पण डब्ल्यूच्या आधी, मग याला एरो दाखवा आणि डब्ल्यूच्या आधी. पहिले सगळे क्ल्यू तुम्हाला हे करायचे. ठीक आहे. डब्ल्यूच्या आधी 3 व्यक्ती यू आणि आर मध्ये परीक्षा देतात. 3 व्यक्ती यू आणि आर, 1 2 3, यू आणि आर मध्ये 3 व्यक्ती. त्याच्यानंतर टीच्या आधी डब्ल्यू परीक्षा देतो. मग टीच्या आधी डब्ल्यू परीक्षा देतो. टीच्या आधी डब्ल्यू देतो म्हणजे हे तुमचा सिक्वेन्स चुकीचा आहे. हा सिक्वेन्स तुमचा बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर व्ही महिन्याच्या संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये परीक्षा देतो ज्यामध्ये विषम दिवस असतात. म्हणजे एक तर व्हीचा महिना 31चा, व्हीचा महिना 31चा आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट त्याचा शिफ्ट जे आहे ते सेकंड शिफ्ट म्हणजे 3 असणार आहे, 3 वाजता. त्यानंतर परंतु डब्ल्यूच्या नंतर म्हणजे व्ही ची परीक्षा डब्ल्यूच्या नंतर, डब्ल्यूच्या आधी टी ची परीक्षा आणि डब्ल्यूच्या आधी एस ची परीक्षा. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला एक हिंट भेटायली की व्हीच्या आधी 3 जण पेपर द्यायला येतं. मग व्हीच्या आधी 3 पेपर देत आहेत तर याच्या इथं तर 31च्या महिन्यात तर व्ही येणारच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे प्रश्न मांडणी करते वेळेसच तुम्हाला समजायला पाहिजे की व्ही पेपर देणार 31 तारखेच्या महिन्यामध्ये. मग तुमच्याकडे पर्याय आहे मार्चचा आणि मेचा. पण त्यांनी हे पण सांगितलं की व्हीचा पेपर जो आहे तो डब्ल्यूच्या नंतर आहे आणि डब्ल्यूचा पेपर टीच्या नंतर आणि एसच्या नंतर आहे. म्हणजे व्हीच्या वर कमीत कमी 3 जण पेपर द्यायला येतं आणि 3 जण पेपर देतात म्हणजे ते व्हीचा महिना मार्च तर होणारच नाही. कारण व्ही जर इथं पेपर दिला तर वर 3 जणांना जागाच नाहीये. तर याचा अर्थ व्ही पेपर देणार 31 मेच्या महिन्यामध्ये सेकंड शिफ्ट मध्ये. राईट. आता त्याच्यानंतर एक एक कडे चेक करा. यू 30 दिवसाच्या महिन्यात परीक्षा देतो. यूचा महिना आहे 30चा आणि पी आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती आहेत. पी आणि क्यू मध्ये 2 व्यक्ती आहेत. ओके. आता एक एक पॉइंट सॉल्व्ह करूया. जसं की हा पॉइंट उचलला आपण डब्ल्यू आणि टी चा. तर डब्ल्यू आणि टी मध्ये आता 2 पॉसिबिलिटी मला जागा नाहीये.
पण तरी पण काय असेल, होईल तेवढा प्रयत्न करतो की एकाच याच्यामध्ये उत्तर आलं तर खूप चांगलं आहे. जसं की टीचा महिना 30चा आहे. मग 30चा महिना म्हणजे एकतर टी इथं असेल किंवा टी इथं असणार आहे. आणि टी जर इथं असेल तर 1 आणि 2 सोडल्यानंतर इथं डब्ल्यू बसते आणि डब्ल्यूच्या वर पण यस आहे, ते चान्सच नाहीये. म्हणजे हा महिना टीचा होणारच नाहीये. आता राहिला म्हणा टीचा हा आणि हा. तर तुम्हाला 2 पॉसिबिलिटी जर चेक केली असतील आणि जर समजा या ठिकाणी तुम्ही टीला जर समजा सर्वात शेवटी टाकलं, एक तर टी इथं बसणार किंवा इथं बसणार. जर टी खाली बसला तर 1 आणि 2 सोडलं तर डब्ल्यू बसणार. क्लिअर? 1 आणि 2 सोडलं तर डब्ल्यू बसणार. त्यानंतर चेक करा, तुम्हाला सांगितलं आहे की यस जो आहे तो डब्ल्यूच्या वर बसणार आणि यस ची शिफ्ट आहे 3 ची शिफ्ट आहे. मग यस डब्ल्यूच्या वर बसणार. अजून एक महत्वाचं आहे बघा, यू आणि आर मध्ये 3 जण बसणार आहेत. यू आणि आर मध्ये 3 जण बसणार आहे आणि यूचा महिना 30चा आहे. तर यू इथं जर बसला तर 1, 2, 3 आर ला एकच जागा आहे म्हणजे यू इथं बसणार. 1, 2, 3 सोडलं तर आर या ठिकाणी बसणार. राईट? क्लिअर आहे? त्याच्यानंतर पी आणि क्यू मध्ये 2 जण बसणार आणि पीचा महिना 31चा आहे. तर पीचा महिना 31चा वर आहे. 1 आणि 2 सोडलं तर इथं क्यू असणार आहे. राहिला प्रश्न यसचा. यस सेकंड शिफ्ट मध्ये यस या ठिकाणी बसणार आहे. क्लिअर? व्हिडिओ पॉज करायचा, आन्सर करायचा प्रयत्न करायचा. नाही जमलं तर व्हिडिओ बघून आन्सर करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? चला, ही झाली आपलं आन्सर. क्यू आणि आर मध्ये किती लोक परीक्षा देतात? क्यू आणि आर मध्ये 2 जण. येस. पुढचा प्रश्न, मार्च मध्ये सकाळी 10 वाजता कोण परीक्षा देतो? मार्च मध्ये सकाळी 10 वाजता पी परीक्षा देतो. पी. येस. आता राहिलेले 2 प्रश्नाचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे बघा. खालील पैकी कोण क्यूच्या लगेच आधी परीक्षा देतो? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर यस परीक्षेला कधी बसतो हे पण प्रश्न तुम्हाला सांगायचे. तिन्ही प्रश्न तुम्हाला काय असणार आहे हे प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. क्लिअर आहे? येस. तुम्हाला पण थोडं काम लागू द्या. कमेंट करतच नाही बघा तुम्ही. येस. सर्व बदक मांजर आहेत. सर्वच्या सर्व बदक जे आहेत ते मांजर आहेत. एकही मांजर कुत्रा नाही. एकही मांजर कुत्रा नाही. सर्वचा भाग दुसऱ्याच्या मध्ये म्हणजे बदकाचा भाग मांजराच्या मध्ये आणि एकही मांजर कुत्रा नाहीये. निष्कर्ष बघा, काही बदक कुत्रे आहेत. बदकाचा काही भाग कुत्र्यामध्ये आहे का? नाही ना भावा. क्लिअर? एकही बदक कुत्रा नाही. बरोबर आहे. काही मांजर बदक नाही. काही नाही. एकही मांजर बदक नाहीये, कुत्रा नाही. एकही मांजर जे आहे काय म्हणलं? काही मांजर बदक नाहीत. कसं भाऊ? मांजराचा काही भाग बदक आहे ना. नाही कसं म्हणता येते? तर पर्याय क्रमांक फक्त 2 नंबर तुमचा करेक्ट आन्सर आहे. देन त्याच्यानंतर बघा, तुम्हाला कोडिंग वाला ब्लड रिलेशन जे आहे ते ऍडिटिव्ह पॅटर्न मध्येच बघायला भेटणार आहे. B5D म्हणजे बी हे डी चे वडील आहेत. B9D म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची बहीण आहे. B4D म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्याचा भाऊ आहे आणि B3D म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्याची बायको आहे. आता हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला पर्याय सगळे चेक करावे लागतील. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक हिंट भेटू शकते की प्रश्न काय म्हणते, एफ ही के ची आई पाहिजे. म्हणजे एफ ला आई बनवायचं आहे आणि एफ ला आई जर बनवायचं असेल तर एफ तुमचं स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे? एफ ला जर आई बनवायचं असेल तर एफ तुमचं स्त्रीलिंगी आहे. मग सांगा, एखाद्या अक्षराच्या समोर जर समजा 5 आले, एखाद्या अक्षराच्या समोर जर 5 आले तर ते अक्षर म्हणजे कोण आहेत? वडील आहेत. पण आपल्याला काय पाहिजे? स्त्रीलिंग पाहिजे. वडील पुरुषलिंगी आहेत म्हणजे 5 वाला आन्सर तर होणारच नाहीये. आता चेक करा, 3 वाला चेक करा. F3M थोडं फास्ट होत आहे, मला मान्य आहे, कारण मला 2 ठिकाणी लग्न अटेंड करायचं आहे. येस. बरोबर आहे? नाहीतर लोक म्हणायला तयारच येतं, तुमच्या लग्नाला आम्ही घर झाडून पुसून यावं आणि आमच्या लग्नाच्या वेळेस म्हणताना कामधंदे आहेत म्हणायचं. बरोबर आहे? येस. लग्न सगळ्यांचे अटेंड झाले पाहिजे, पण कधी? जॉब लागल्यानंतर. जॉबच्या आधी तुम्ही गेले काय नाही गेले कोणी विचारणार नाही. बघा, रियालिटी हीच आहे. F3M म्हणजे 3 असताना पहिली व्यक्ती दुसऱ्याची बायको आहे. म्हणजे एफ ही बायको आहे कोणाची?
यमची. एफ ही बायको आहे यमची. देन त्याच्यानंतर M5N. 5 म्हणल्यानंतर पहिली व्यक्ती वडील आहेत, म्हणजे यम वडील आहेत दुसऱ्या व्यक्तीचे, कोणाचे? एनचे. 3 म्हणल्यानंतर परत 3 म्हणल्यानंतर एन ही बायको आहे कोणाची? केची. मग आता त्यांनी काय सांगितलं, जर हे जर सेंटेन्स करेक्ट असेल, विधान जर करेक्ट असेल, तर या विधानानुसार पहिली व्यक्ती म्हणजे एफ ही केची आई आहे. एफ केची आई आहे का? नाही ना, हे जावाई आहे आणि ही सासूबाई आहे. सासूबाई आईसारखी असते हे पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये. इथं आहे का? नाही, सासूबाई येतं. हे तुमचं रॉंग आहे. त्यानंतर 3 नंबर चेक करा. 3 नंबर काय सांगितलं बघा. F3M5K. 3 म्हणजे बायको आहे. एफ बायको आहे यमची आणि 5 म्हणजे पहिली व्यक्ती वडील आहेत, म्हणजे यम वडील आहेत केचे. तसं एफ ही केची आई आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट आहे. येस. चला, एस मायनस टी प्लस झेड. एस मायनस टी प्लस झेड. मायनसचा अर्थ आहे पहिली व्यक्ती पत्नी आहे. पहिली व्यक्ती पत्नी आहे कोणाची? टीची, दुसऱ्या व्यक्तीची. प्लसचा अर्थ असा आहे की पहिली व्यक्ती वडील आहेत, म्हणजे टी वडील आहेत झेडचे. मग आता याच्यानुसार तुम्हाला सांगायचं की कोणतं विधान बरोबर आहे. एस ही झेडची मुलगी आहे. नाही भावा, झेड ही एस ची काकू, संबंधच नाहीये. एस ही झेडची काकू आई असताना काकू कशी होईल? एस ही झेडची आई आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं करेक्ट आहे. येस. चला, याच्यामध्ये एक करेक्शन करून घ्या बघा. डीटीपी मध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय, याच्यात एक करेक्शन करून घ्या. करेक्शन असं आहे की हा पॉइंट या ठिकाणी नाहीये. ठीक आहे, हा पॉइंट या ठिकाणी नाहीये. येस. आता चेक करा. एस ही बी ची बहीण आहे. एस जी आहे ती बी ची बहीण आहे. एस बी ची बहीण आहे. के हा बीचा भाऊ आहे. के हा बीचा भाऊ आहे. के हा एलचा मुलगा आहे. के हा एलचा मुलगा आहे. एलचे वायशी लग्न झाले. एलचे वायशी लग्न झाले. वाय ही जेची मुलगी आहे. वाय मुलगी तर हा मुलगा. वाय ही जेची मुलगी आहे. ओके. जेचे लग्न सीशी झाले. जेचे लग्न सीशी झाले. के हा डीचा भाऊ आहे. के हा डीचा भाऊ आहे. ओके. बी हा डीचा भाऊ नाही, मग बी डीचा भाऊ नाही तर बी बहीण आहे. बरोबर. बी बहीण आहे डीची आणि डीचा विवाह टीशी झाला. डीचा जो विवाह आहे तो कोणासंग झालाय? टीशी झालेला आहे. डीचा विवाह टीशी झालेला आहे. राईट. तर आता याच्यावरून सांगा, जर पी हा सीचा भाऊ असेल, जर पी हा सीचा भाऊ असेल, पी जो आहे तो सीचा भाऊ असेल, तर जेचे पीशी नाते काय? जेचे पीशी नाते काय? आता सांगता येत नाही ना, तर हे बहीण आहे, हे भाऊ आहे, काय माहितीच ना. याचं जेंडर जर माहित असलं असतं, हे जर लेडीज असली असती तर बायकोचा भाऊ म्हणजे मेहुणा आहे आणि या ठिकाणी काय सर वहिनी झालं असतं. बरोबर. पण या ठिकाणी जेंडर सांगता येत नाहीये, तर यापैकी नाही तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर. यस. पुढचा प्रश्न. टी हा एस शी कसा संबंधित आहे? टी जो आहे तो एस शी कसा संबंधित आहे? टीची बहीण, भाऊ, बहीण किंवा भाऊ आणि त्याच्यानंतर मग हे नातं जे आहे हे पण काय असणार आहे तुमचं? बहीण भाऊ काही येतच नाही बघा. हे वहिनी येऊ शकते किंवा काय असणार आहे मेहुणा येऊ शकते. वहिनी किंवा मेहुणा येऊ शकते बघा. तर बहुतेक ही जी आहे करेक्शन केल्यानंतर समजलेलं आहे की या ठिकाणी जरासा प्रॉब्लेम आहे बघा या प्रश्नामध्ये, कारण ट्रान्सलेशन केल्यानंतर थोडाफार जरासा प्रॉब्लेम झालेला आहे. पण माझं काम म्हणतं की तुम्हाला अरेंजमेंट कशी करायची सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा करेक्शन करून काय असणार मला मेसेज करू शकता बघा, जर समजा काही वाटलंच तुम्हाला तर. क्लिअर. येस. हा प्लीज सॉरी बघा, माझं थोडंसं गडबड होत आहे कारण
कालपासून लेक्चरचा विचार होता, पण कालपासून मी खूप सारे कार्यक्रम अटेंड करत आहे, तर टाइम भेटतच नाहीये. येस, सिरीजचं बघा तेवढं ऍडजस्ट कसा आजच्या दिवस. 16 23, 23 8 31, 31 9 40, 40 10 50 आणि 50 11 61. उत्तर आहे तुमचं 61. येस. वॉटर, WATER, वॉटरला लिहिलेलं आहे RETAW. सिंपल आहे, रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्हाला विचारलं की लवलीचं काय असेल, तर पहिले YLE कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 5. पर्याय क्रमांक 5. येस. बघा, सांकेतिक तुलना सर्वात फेवरेट टॉपिक आहे IBPS चा. तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्हाला सांकेतिक तुलनाचा प्रश्न सोडवायचा आहे, सर्वात पहिले सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत का बघा. पण कोणाचे, F पासून ते D पर्यंत, F पासून ते D पर्यंत इक्वल टू ला नेहमी सोडून टाकायचं. हा चेहरा या साईडला आहे, हा चेहरा या साईडला आहे. सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत म्हणजे तुलना होणार, काही ना काहीतरी उत्तर येणार. लहान तरी असणार, मोठं तरी असणार, काहीतरी असणार तिथं, म्हणजे यांची तुलना होईल. पुढं सेकंड, जर हे दोन चिन्ह आले तर दोन चिन्हामध्ये नेहमी तुमचं उत्तर हेच असणार आहे का बघा. F लहान आहे D कडे आणि D कडे चेहरा पहिलं बरोबर आहे. आता चेक करा, A पासून ते S पर्यंत सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत का. हा चेहरा डाव्या साईडला, हा चेहरा डाव्या साईडला, हा चेहरा उजव्या साईडला. चेहरे जर वेगवेगळे असतील तर तुलना होणारच नाही, फक्त एक सत्य आहे. येस. पुढचं, त्यानंतर G पासून ते U पर्यंत, G पासून ते U पर्यंत इक्वल टू ला सोडून टाका. एकच चिन्ह आहे, हेच माझा आन्सर पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये असं दिसलं पाहिजे. तसं नव्हतं म्हणून काय असेल की पहिला पर्याय तुमचा कॅन्सल झाला. त्यानंतर J पासून ते R पर्यंत सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहे आणि प्रत्येक ठिकाणी दिसणारं चिन्ह एकच आहे, तर याचा अर्थ काय असेल, सेकंड नंबर तुमचं बरोबर आहे, फक्त 2 सत्य. त्यानंतर 6 पासून ते 9 पर्यंत, बाबा 6 पासून ते 9 पर्यंत, 6 पासून ते 9 पर्यंत जर चेक केलं तर सगळ्यांचे चेहरे एका साईडला आहेत, पण मी सांगितलं इक्वल टू ला सोडून टाका. या दोन चिन्हामध्ये जर एखादं जरी चिन्ह हे आलं किंवा हे चिन्ह जिथं कुठे दिसतं समजा, तर हेच तुमचा आन्सर असणार आहे. आणि चेहरा आहे 6 कडे, बघा चेहरा आहे 6 कडे आणि ते चिन्ह आहे, तर पर्याय क्रमांक 1 तुमचं बरोबर आहे. 9 पासून ते 2 पर्यंत, 9 पासून ते 2 पर्यंत हे जर चिन्ह असेल तर हे चिन्ह तुमचं उत्तर करेक्ट येणारच नाही, तर हे तुमचं रॉंग आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं सत्य आहे, फक्त 1. येस. हा सर, कशाला घ्यायला एवढी मरमर, नका शिकू ना फास्ट, समजून जाईल मला तुम्हाला. काही शाळा जे आहेत प्रयोगशाळा आहेत, सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. क्लिअर. काही सिनेमागृह शाळा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काही सिनेमागृह शाळा आहेत ना बाबा, आहेत. एकही शाळा सिनेमागृह नाही. काय आपल्या डोळ्यात माती गेली का, नाही गेली ना. काही शाळा सिनेमागृह आहेत म्हणताना एकही शाळा कसं म्हणता येईल, तर फक्त एक निष्कर्ष सत्य आहे. येस. पुढं, एका वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी आली, 2 ऑक्टोबरला बुधवार आहे. तर तुम्हाला विचारलं की त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिन म्हणजे वरच्या साईडला 1 मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. आता तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग जो आहे तर स्टार्टिंग पॉइंटचा राहिलेले दिवस, मे 31 चा महिना 1 दिवस झाला, राहिले 30, 30 ला 7 ने भागलं, बाकी 2. जून महिना 30 चा 2, जुलै महिना 31 चा 3, ऑगस्ट महिना 31 चा 3, सप्टेंबर महिना 30 चा 2 आणि ऑक्टोबरचे झालेले दिवस किती, 2. 3 आणि 2 5 आणि 2 7, 3 आणि 2 5 आणि 2 7, म्हणजे 7 म्हणजे काय असणार की परत तोच वार, आणि तोच वार म्हणजे उत्तर आहे तुमचं बुधवार. येस. येस. ही व्यक्ती एका स्थानकापासून घड्याळाच्या दिशेने, समजा इकडे चेहरा आहे 360 डिग्री असा फिरला, 90, इथं आला 180, इथं आला 180, 270 आणि इथं आला 360, म्हणजे या ठिकाणी आहे. आणि दुसरा व्यक्ती त्या स्थानकापासून घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री, 180 डिग्री म्हणजे इथं, म्हणजे दोघांचा अंतर आहे 180 डिग्रीचं. येस. सुताराला लाकूड आहे तर शिंपीला कापड आहे. करेक्ट आन्सर आहे 1. येस. बघा
तुम्हाला भरपूर राग आला असेल आजच्या लेक्चरमध्ये, पण नसण्यापेक्षा काहीतरी असणं बरोबर आहे की नाही. लिंक तुटू द्यायची नाही. आपल्याला मॅक्झिमम जास्तीत जास्त लेक्चर घ्यायचे आहेत आणि लेक्चर जर आवडला असेल तर मग बॅच घ्यायला काही हरकत नाही, बरोबर. आणि बॅच जर नाही घेतलं तर घेऊ नका. बघा युट्यूबचे लेक्चर आपले बाकी मुलांना पण शेअर करा. ओके. आणि या लेक्चरची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मॅथ्स बाय सचिन सर. येस. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच. गुड नाईट म्हणू शकतो मी, कारण संध्याकाळ झालेली आहे.